माझ्या कानी आली गड्या डोकं हे चालत नाही गड्या डोकं हे चालत नाही जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय 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 आज सांगतो तुला मी खरं ओटीवरच्या माळावर ओटीवरच्या माळावर ओटीवरच्या माळावर कुठं चुकली काही कळना जीव जडलाय तिच्यावर जीव जडलाय तिच्यावर जीव जडलाय तिच्यावर अरे प्रेमाची गडबड झाली तुझी माझ्या कानी आली अरे बेटा माझी गडबड झाली तुझी माझ्या कानी आली गड्या डोकं हे चालत नाही गड्या डोकं हे चालत नाही जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय आवाज कुठला काढला असा अवकाळा कुठनं राहिली आवाज रे मी येऊ दे आवाज येऊ दे अजून मला इथं कशा बोलवलं मग चंगल्या बोले चंगण्या बोले मला इथं कशा अरे अरे तोच मोठा काम आहे काय मोठं काम 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 होतं चांगलं सांग जरा बघ काय माहितीये काय हा आपल्याला ना कचकन धावल्यावर ना सोडायचंच नाही असं धरून इथे की परत सोडायचंच नाही अजिबात नाही नाही सोडायचं जाग्यावर उभं राहायचं आपण आपण उभरायचं हा काय आहे फक्त थांब सांग पोरी नडकवायचं पोरी नडकवायचं बायका नडकवायचं बाय त्याला सगळं सांगायला नसेल. बायकांना अडकवायचं आपल्याला नाही. बायकांचा आणि माझा छत्तीस चाकडा आहे पण नेमकं झालं तरी काय त्यांचा आणि माझा छत्तीस चाकडा आहे मला माहित नाही मग आपण अडीचा लावू आपण अडीचा आकडा लावू छत्तीस आकडा आपण अडीचा लावू पटका पटका सांग. हा मला काय अर्थ बरं पाहिजे का का म्हणजे तुला माहित नाही मला माहिती आहे विचारलं ए, माझं तर जुनं प्रेम हा शैला शैला पण त्या शैल्याचं काय झालं? कायची बाप माझ्यावर बिघडलं का काय झालं? असं वाढीच्या वाढीत करायचं नाही हट. अजिबात पडत नाही बरोबर आहे तोडून टाकली ना जागेवर तोडून टाकली प्रेम प्रेम जागेवर तोडून टाकली मग पुढं काय केलं पुढं काय केलं मी पण कंटाळलो मग म्हटलं आपण जरा नोकरी धंद्याला बघायला हवंय मोठा पाण्याचा मग मी तुला मुंबईत गेलो पण जरा सुधारला तू पाण्याचं बघायला लागला लागलो म्हणजे फक्त कोण पाणी उडाय पाणी ते पण आता गेल्यावर गेलो मुंबईत गेलो जरा 2-3 महिने जरा चांगली मस्त पैकी नोकरी केली शपथ काम होतं. आणि असा पैसा कमवला एवढा म्हणजे 10,000 रुपये एवढं धामा एवढं चिल्लर बिल्लर जमा केलं ते काय? 12,000 एवढा आलो ना हा. हा. एवढं पैसा भरला? एवढं? हा. हा, बरं, मस्त असं कमवलं
मग म्हटलं कंटाळलं मुंबईत कामला तर बसत नाही हा. म्हटलं आपला गावात बरा परत गावाला आलो 10-12 घेऊन मग काय करू तेवढंच होतं घेऊन आलो गावाला आलो करू काय म्हटलं आता आंब्याचा टाइम आहे आंब्याचा त्याच्या काजूला काय ना तुझा आंब्याचा टाइम आहे त्याचा काजूचा टाइम कधी आला त्यांचं एकच येतं नाही. अरे म्हणजे हा मी मुंबईत होतो ना मग तेव्हा काजू संपल्या आता आंबा म्हणजे तू आंब्यावर आला. आंब्याचा मग म्हटलं आता आपल्या परसावर आंबा आहे हा कोणाचा आहे रे कोणाचं आहे? आता आंब्याचं झाड आमच्या परसावर आलं आम्ही कुंपण घातलेले आम्हाला आमचं झालं मग मी जातो आणि जरा आंबा आहेत काय बघतो झाडावर आंबा मोठं मोठं काय म्हणतो केवढं होतंय? पायरी आंबा रे हे आता मी आता काय माग घ्यायला होतं नाही मोठा नाही मग काय नाही जातो ए! आंबा म्हणतो ना म्हणून म्हटलं केवढं? त्याला लांब ठेव लांब ठेव नाही तर आंबा अरे काय? नाही. तर आम्ही गेलो हा. म्हटलं आता आंबा पाडायचा कसं साईडला दगड दिसत आहेत घेतली एक दगड आंब्यावर मारतोय लागत नाही मग परत दुसरी घेतली आंब्यावर मारतोय लागत नाही पण तिकडे समोर एक पोरगी होती म्हणजे? त्याच्या इथं दगड जाऊन लागला नाही झालंय ना? बरं झालं. बरं झालं. हे बाजूला पडला हा. तिला वाटलं हा दगड मारून मला खुनवतोय लांबनं ती मी लांबनच बघतोय कोण आहे कोण तर माझं जुनं प्रेम शैला म्हणजे त्याला पटली वाटतं आता. अरे पटली कसली त्या आधीच रागान गुंत झाली अशी ना अशी आणि घरात गेली हा? घरात गेली मला बघितलं तसे लगेच घरात गेली म्हणजे रागान? मी म्हटलं सगळं संपलं चालेल आपलं ती पण आपलं हा. मी म्हटलं असं बघितलं असं घरात गेली बापसाला नाव सांगितलं वाघ लावला आणि तिने. बापसाला नाव सांगितलं मी आपलं सांच्याला घरात जात आहे चाय पियाला हा. आईच म्हणते भाऊकी बसले हा? तुझ्या संध्याकाळी लगेच भावकी? भाऊकीला टाइम लागतो काय ते एवढं पाहिजे एवढं तर एवढं भाऊकीला सांगायला लागत नाही बाबा भाऊकीन बसवला भाऊकीन माझं ऐकलंच तयार नाही पोरीची बाजू घ्या शेवटी पोरीची बाजू मी सांगते हा तसं काय नाही आंबं होतं कुठलं आंबं आता कुठलं आंबं मी सांगते दगड म्हणतो दगड का म्हणजे चढायचं आता झाडावर कसं चढू आता अरे कुंपण होती ना कसं चढू भावकीला सांगत ना? अरे मी सगळं सांगताय माझ्या ऐकाल तेव्हा ना भाऊकी मग काय झालं काय झालं नुसता तास सोडली नुसता सोडली एका बाजूने एका बाजू आणि भाऊकीन लगेच दंड लावला हा? पहिला 1000 रुपयाचा दंड म्हणजे 11,000 पोरगीची छेड काढली 1000 रुपयाचा दंड आणि काय नाही मग म्हटलं जाऊ दे एवढं काय तर पैसा आणलं होतं त्याला 1000 रुपये म्हणजे 11,000 रुपये राहिला तरी पण होतं मी पैसा राहिलं. मी त्या आशेने होतं मी पैसा पैसा आहे राहिलंय. मग दुसऱ्या दिवशी म्हटलं कंटाळलं मला नको बायकांना नको दुसऱ्या दिवशी आपला जात आहे म्हटलं आपलं वाड्यात 2-3 आपलं बैल आहे 2 गायी आहे सकाळ आपलं म्हणत चरवायला नेऊया म्हणजे तू जाताय सगळे पुढं परत कोणतरी पोरगी बघतोय पुढं बघतोय कोणती शाईला परत म्हणजे शैलान तुझी काय पाठ काय सांगणार नाही? पाठ राहू दे मी म्हटलं परत माझ्याकडे 1000 रुपये नाही त्यामुळे मी म्हटलं काय म्हणतो जाऊ दे मी आपलं भाईलांना फिरवता मागाने राहू देतो शाईला तिला माझ्याकडे नशिबातच नको मी आपलं भाईला फिरवत पण तिच्याच मागणं परत पण चावट अरे बाई पण तिच्या मागणं परत म्हणजे शैलाच्याच? तर तिला काय वाटलं हा मला परत बैल घेऊन मला पाठवायला आला मी करू काय मग परत संध्याकाळी भावकी बसली मागच्या मला 1000 रुपये होता आता 1000 रुपये वाढलं हे 2,000 2000 रुपयाचा दंड आणि 1 किलो फरसाण 1 किलो फरसाण पण घेते? 1 किलो फरसाण 2-3 दिवस मग मी घरातनं बाहेरच पडला नाही मी माझ्यात पैसाच नाही घरातनं बाहेरच पडला नाही धडकी घ्यायचा ना धडकी. धडकी साधी सुधी काय म्हटलं जाऊ दे आता घरात पण कंटाळा येतोय मग करू काय मग म्हटलं संध्याकाळची वेळ आहे पोरगी कोण बाहेर नाही येणार नाही अजिबात कोण बाहेर नाही येणारच नाही पोरगी बाहेर म्हटलं मी आपलं फिरून येता जाताय परत तिकडनं येतो शाईला परत शाईला मी म्हटलं ठीक आहे माझी पाठ सोडायची नाही ना आधी मला बघायच्या आधी मी आपला शेजारी वाडा होता तो वाड्यात शिरलं आता वाड्यात जाऊन शोधतोय लपू कुठं तर लपते आपलं वरडी म्हणजे वरडीत लपला मस्त लपलो आधी दिसत पण नव्हतो लपलो वरडीत मग म्हटलं खासगी सुटायला लागली बराच वेळ झाला अजून इकडून गेली असेल म्हटलं गेली असेल म्हटलं बाहेर येते हळूच आपला बाहेर
कुडकुड तो कोणतरी लगेच मोमबत्ती वाचवा वाचवा वाचवा. अरे 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 मी म्हणलं कोण आहे? परत बघता तो कोणतं शाहीला बरं, साईला म्हणजे तुझी काय पाय का जमलं नाही मी आणलं मी म्हटलं काय मला नसेल वाचवायचं म्हणून मी आपला तिथं वाढेल इथं तिकडनं तिनं बापसाला बोलवला परत बाप्पाला बोलवला सगळं एकत्र वेळी येत नाही एकत्र पण त्यावेळी एकत्र तुमचं माझं सगळं असा काय तो मारली नाही मला मी त्यांना विचारतोय अरे मारताव का काय म्हणाला काय म्हणे नंतर मला समजलं तो वाडा बैलाचा नव तो वाडा शाहीलाचा त्यामुळं माझ्याकडे अनिल लगेच टायमिंगला लगेच बापसा लगेच तिसरी भावकी मिटिंग लावला आणि या टायमिंगला 2000 नाही 1000 नाही 500 नाही कायच नाही डायरेक्ट 5000 म्हणजे आणि 2 किलो बरसा म्हणजे 1 किलो बरसाला म्हणलं. चाय कोरीची दुधाची सोड 2 वाजेपर्यंत मीटिंग चालली मला एका कोणाला असा ठेवली एका कोणाला उभं हालायचं ना बस काय तेव्हाच वाटलं तुझी हे पाय. मारलेल्या बापसा मला टाकी मला तेव्हा पट्टे लावले म्हणून बायकांना मला काय जमायचं नाही अरे तरी पण मी तुला सांगतो माझ्या ऐक रे माझ्याकडे पैसाच नाही ऐकलं आणि हा दोघांचा मला कशा बोलवलं आम्ही घडी पण केलेला आहे 1 2 3 4 अरे हा कधी घेऊन नको हा मला पडल चायवर घेतलेला पाणी टेकून लावायला म्हणतं. हा, मी तुला सांगता पुरीचं दाखवता नको रे काय इकडे दंड नाही शायला मारायचा. नाही आहे. अरे त्यातनं चुकून लांबनं बघितला आता माझे पैसे नाहीत तसं नाही काय करणार, आम्ही हाव ना. त्याच्याकडे बियाचा पैसा आहे हा? चालेल तुम्ही म्हणता तर प्रयत्न करीन मी हा. मी तुला दाखवता बघा. काय दाखवता आता